नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी आपल्याला मस्तपैकी असे व्हेज रोल दाखवणार आहे. मटार आणि बटाट्यापासून, ते सुद्धा आपल्या गव्हाच्या पिठापासून आपण पटकन बनवू शकतो. खूप टेस्टी लागतात हे आपले व्हेज रोल बनवायला. म्हणजे कधी काही वेगळं असं खावंसं वाटलं तर आपण या पद्धतीने हे व्हेज रोल बनवून खाऊ शकतो. मुलांना सुद्धा फार आवडतात आणि आता तर मटार वगैरे आहेत बाजारामध्ये, त्यामुळे आपण हे अगदी पटकन बनवू शकतो. तर आता आपले हे जे व्हेज रोल आहेत ते कसे बनवायची पद्धतसुद्धा अगदी साधी सोपी आहे, जास्त वेळ नाही लागत. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपले जे आहेत ते उकडवून घेतलेले आहेत. ते आपल्याला थोडी स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला मटार घ्यायचे आहेत. ओले आपले मटार जे आहेत ते मी आधीच उकडवून घेतलेले आहेत, तर ते घालून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची आणि जिरं ते मिक्सरला थोडं जाडसर फिरवून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे. त्याची टेस्ट खूप छान येते त्याला. त्यानंतर 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, कारण आपण मिरचीसुद्धा घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडीशी आमचूर पावडर घालायची, त्याने मस्त अशी चटपट टेस्ट येते आपल्या रोलला. तर ते घालून घेतलं आणि हे जे बॅटर आहे आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मटार जे आपले आहेत काय ते थोडे आपल्याला त्याच्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत. तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपण चपाती वगैरे करतो, आपली चपातीचं पीठ वगैरे उरलेलं असतं, तर झटपट आपण हे चपातीच्या पिठापासून बनवू शकतो, आपल्या गव्हाच्या पिठापासून. तर इथे मी आपण जसं चपातीला गोळा घेतो तसाच गोळा घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची. एकदम पातळ नाही घ्यायची, थोडीशी जाडसर ठेवायची आहे. आणि आपलं जे बॅटर आहे ना ते आपल्याला एका साईडला असं व्यवस्थित लांब असं पसरवून घ्यायचं आहे आपल्या चपातीवरती. तर आपलं बॅटर जे आहे ते जसं आपली चपाती आहे त्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बॅटर कमी नको व्हायला, त्यामुळे जास्त आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे सारण आतमध्ये घालून घ्यायचं आहे. तर एवढं सारण आपलं आता हे पुरेसं आहे. आता आपण ह्याचा रोल करून घेऊयात. तर आपल्याला इथे पीठ वगैरे काही लावायची गरज नाही आहे. तर अशाच पद्धतीने, कारण आपलं गव्हाचं पीठ जे असतं ते नरम असतं, एकदम मऊ असतं, त्यामुळे ते रोल आपला अगदी सहजपणे चिकटला जातो. तर इथे बघा असं व्यवस्थित रोल करून घ्यायचं आहे चपातीचं आणि असं थोडं हलक्या हाताने त्याला असं फिरवून घ्यायचं आहे. आणि हलक्या हाताने फिरवून घेतल्यानंतर आहे ना, दोन्ही बाजूच्या ज्या साईड आहेत ना आपल्या, त्या थोड्याशा बंद करून घ्यायच्या. आणि बंद करून घेतल्यानंतर आहे ना, आपल्याला जसे आपले रोल असतात ना त्या अंदाजामध्ये त्याला थोडं कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे, तुम्हाला मोठे पाहिजे असतं मोठे करू शकता. तर आपण हे छोटे छोटे रोल कट करून घेतोय, म्हणजे खायलासुद्धा खूप छान लागतात आणि बघायलासुद्धा खूप छान वाटतात. तर इथे रोल करून आपले जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला जर अशा पद्धतीने नको हवे असतील तर आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतो. तर पुरीसारखी आपली चपाती लाटून घ्यायची आणि आपलं जे बॅटर आहे ते जसं आपण मगाशी चपातीमध्ये लावून घेतलं तशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये सुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं त्याला पुन्हा रोल करून घ्यायचं आहे. पण याच्या ज्या कडा आहेत ना दोन्ही बाजूने, त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जसं आपले जे रोल वगैरे आणतो बाहेरून वगैरे विकत, त्या पद्धतीने असं बंद करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही त्याला चॉकलेटचा आकारसुद्धा देऊ शकता, चॉकलेटसारखं फोल्ड करून साईडने. तर अशा पद्धतीने आपले सगळे रोल तयार करून घ्यायचे. तिथे कढईत आपले तेल जे आहे ते मी आधीच तापत ठेवलं होतं, तेलसुद्धा आपलं गरम झालं आहे. तर आता आपण आपले हे जे रोल आहेत ते शेकवून घेऊयात. मीडियम टू स्लो गॅसवरती त्यांना आपल्याला मस्त असं रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मुलांना कधी कधी बाहेरचं असं काही खावंसं वाटतं, तर अशा वेळी आपण घरीच हे मुलांना झटपट बनवून देऊ शकतो आणि खूपच टेस्टी लागतं खायला. नुसतं खायलासुद्धा खूप छान लागतं, किंवा चटणीसोबत सॉससोबतसुद्धा खूप छान वाटतं हे खायला. तर हे बघा मस्त असा रंग आलेला आहे आपल्या रोलला. आपले रोल बघा छान असे एकदम सर्व बाजूने खरपूस शेकलेले आहेत. तर आता आपण हे आपले जे रोल आहेत ते काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने आहे ना बाकीचे आपले जे रोल आहेत ना ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि हे तळता तळता जे उरलेले रोल आहेत ते सुद्धा आपण बनवून घ्यायचे, म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट होतात. तर इथे बघा हे सुद्धा रोल आपले जे आहेत ते मी हलक्या हाताने तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं सारणसुद्धा आपलं जे आहे ना ते बाहेर येत नाही. अशा पद्धतीने आपले सगळे रोल जे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही या पद्धतीने असे रोल करून बघा. खूपच टेस्टी लागतात हे आपले रोल खायला आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि मुलांना कधी काही वेगळं खावंसं वाटलं तर असे बनवून द्या किंवा टिफिनसाठी वगैरे सुद्धा मुलांना हे तुम्ही बनवून देऊ शकता तयार करून ठेवलं तर. तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.